श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, अधिक महिन्यात अशी एक तिथी आलेली आहे. 21 मेला बघा, गुरुपुष मृत योग आला आहे. तुम्ही म्हणाल, ठीक आहे, नेहमी येत असतो. अहो, हा गुरुपुष अमृत योग आलेला आहे अधिक महिन्यामध्ये, त्यामुळे या योगाचा महत्त्व अधिक झालेलं आहे. 21 मेचा हा दिवस अत्यंत खास या कारणामुळे झालेला आहे. अधिक महिन्यामध्ये त्यात गुरुपुष योग आलेला आहे. तुम्हाला माहीत आहे, अधिक महिना आध्यात्मिक साधनेसाठी, उपासनेसाठी खूप पवित्र मानला जातो. या महिन्यात काही पण केले तरी अधिक पटीने फळ मिळते आणि त्यात गुरुपुष योग म्हणजेच दुग्ध शर्करा योग उजळून आलेला आहे असे आपण म्हणू शकता. पण आपल्यासारख्या सामान्य माणसांनी कसा लाभ करून घ्यायचा आहे, म्हणजेच या दिवशी करायचे काय, तेच सांगणारा हा व्हिडिओ आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता व्हिडिओ नक्की पहा. आता नक्की पहा. तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन बटन लगेच प्रेस करा. कॉमेंट्समध्ये लिहायला विसरू नका, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. बघा, गुरुपुष योग कधी येतो? जेव्हा पुष नक्षत्र हे गुरुवारी येते. या पुषाचा अर्थात मुळात पोषण करणारा, शक्ती देणारा, ऊर्जा देणारा आहे. थोडक्यात काय तर पुष नक्षत्र हे अतिशय शुभ व कल्याणकारी आहे. गुरुपुष अमृतयोग मंत्र, तंत्र, संकल्प, साधना, जप करण्यासाठी अतिउत्तम आहे. पण त्याचबरोबर या दिवशी तुम्ही गुरुमंत्र घेतला तर ते सुद्धा उत्तम असते. हा योग फार शुभ मानला जातो. नवीन खरेदीसाठी हा योग उत्तम आहे. गुरुपुष लग्न केले जात नाही या योगामध्ये, पण बाकी सगळ्या गोष्टीसाठी हा योग अत्यंत शुभ असतो. यंदा तर हा योग मुळातच अधिक मासात आला आहे, म्हणून या योगाचे महत्त्व असंख्य पटीने वाढले आहे. बघा, तुम्हाला या दिवशी कोणती गोष्ट करायची आहे, तर ती म्हणजे जी गोष्ट तुमच्या जीवनात सकारात्मकता घेऊन येण्यासाठी मदत करणार आहे, ती म्हणजे 21 मेला गुरुपुष मृत योगाच्या दिवशी दत्त बावन्नीचा पठण करणं. दत्त बावन्नी ही दत्त संप्रदायातील अत्यंत जागृत, प्रभावी 50 ओळींची रचना आहे. ही भक्ताच्या पाठीशी संकटात उभी राहते. काय फायदे होतात? अडचणीतून, जीवनातून मार्ग सापडत नसताना जर तुम्ही दत्त बावन्नी पठण करण्यास सुरुवात केली तर त्यामुळे दत्त गुरूचे अदृश्य संरक्षण प्राप्त होते. कठीण प्रसंगातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो. गुरुपुष योगाच्या निमित्ताने दत्त बावन्नी रोज वाचण्याचा नियम केला तर 52 दिवस सलग दत्त बावन्नी म्हणल्यामुळे खरंच आयुष्यात सकारात्मकता अनुभव येईल. गुरुपुष मृत योगापासून दर गुरुवारी म्हणायचा संकल्प करू शकता. असे 52 गुरुवार करायचे, त्याचा सुद्धा चमत्कार अनुभव भक्ताला येतो. तुमच्यापैकी कोणी अनुभव घेतला असेल तर नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. होय, दत्त बावन्नीचे महात्म्य ज्यांना माहीत नाही त्यांना कळेल, त्यामुळे तुमची कमेंट्स महत्त्वाची आहे. आणखीन काय करू शकतो, तर या दिवशी विष्णू सहस्रनाम म्हणणे किंवा ऐकणे अत्यंत पुण्यदायी असते. ते म्हणता येत असेल तर अतिउत्तम, म्हणता येत नसेल तर ऐकू शकता. एकतर दत्त बावन्नी म्हणू शकता किंवा विष्णू सहस्रनाम म्हणू शकता, किंवा काही नाही जमले तर दत्तगुरूंच्या किंवा भगवान श्रीहरी मंत्रांचा कुठला पण एक जप 108 वेळा करू शकता. अगदी साधे सोपे करायचे झाले तर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त यासारखे साधे सोपे मंत्र घ्या. कुठल्याही मंत्राचा 108 वेळा या दिवशी जप करा. बघा, ही तिथी खास आहे. तुम्ही काही नाही केले तरी सेवा करणे अपेक्षित आहे. त्या सेवेचा तुम्हाला लाभ होणार आहे. तो लाभ करून घ्यायचा असेल तर कुठलाही एक श्लोक, एक मंत्र, स्तोत्र तुमच्या ऐपतीप्रमाणे या दिवशी तुम्हाला अजून एक काम करायचं आहे, ते म्हणजे दानधर्म नक्की करा. मग पैशाच्या स्वरूपात असेल, कपड्याच्या स्वरूपात असेल किंवा अन्नधान्याच्या स्वरूपात असेल. कारण ही तिथी खूप खास आहे की त्याचे पुण्य 10 पटीने अधिक मिळणार आहे. हे लक्षात ठेवा. आता जर तुम्ही या दिवशी एखाद्या नवीन काम हाती घेतलं आहे असेल किंवा नवीन कामाची सुरुवात करत असाल, गुरुपुष
योगाच्या दिवशी कुलदेवीची मनोभावे पूजा करावी, फलदायी ठरते. गुरुपुष्य योग, लक्ष्मीपूजन, लक्ष्मी देवीचे जप करणे, स्तोत्र म्हणणे या गोष्टींनी माता लक्ष्मीची कृपा होते. जर खूप गोंधळ होत असेल, काही करणं जमत नसेल तर काही का असेना 108 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणा. भक्ती श्रद्धा महत्त्वाची आहे. काही नाही काही करणे महत्त्वाचे आहे, ते फक्त भक्तिभाव. अशा प्रकारे तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन नक्की प्रेस करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.